मानवाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे तर्कशुद्ध, सत्यशोधक आणि पुराव्यांच्या आधारे पाहण्याची वृत्ती. याउलट अंधश्रद्धा ही भीती, अज्ञान आणि परंपरांच्या आधारावर आधारलेली असते. विज्ञानाच्या इतिहासात असे अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे गॅलिलिओ गॅलिली, ज्यांनी सत्याच्या शोधासाठी स्वतःचे बलिदान दिले. हे 17व्या शतकातील महान खगोलशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक होते. त्यांनी दुर्बिणीचा उपयोग करून आकाशातील ग्रहताऱ्यांचा अभ्यास केला आणि निष्कर्ष काढला की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. परंतु त्या काळी चर्चने पृथ्वीला ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू मानले होते. गॅलिलिओने कोपर्निकसच्या हेलिओसेंट्रिक सिद्धांतास समर्थन दिले आणि विज्ञानाच्या आधारावर त्याचा प्रचार सुरू केला. पण चर्च आणि धर्मगुरूंना हे मान्य नव्हते, कारण त्यांचे तत्त्वज्ञान सांगत होते की पृथ्वी स्थिर आहे आणि सर्व ग्रह व तारे तिच्या भोवती फिरतात. गॅलिलिओच्या प्रयोगामुळे त्यांच्यावर चर्चने आरोप ठेवले आणि त्यांना जबरदस्तीने माफी मागण्यास सांगितले. त्यांनी सुरुवातीला विरोध केला, परंतु शेवटी त्यांना आपल्या संशोधनाविरोधात बोलावे लागले. तरीही गॅलिलिओने वैज्ञानिक सत्याचा आग्रह सोडला नाही आणि शेवटच्या दिवसापर्यंत विज्ञानाच्या प्रचारासाठी कार्यरत राहिले. गॅलिलिओच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते की वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी संघर्ष करावा लागतो, पण सत्य कधीही दडपता येत नाही. आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे, पण तरीही अनेक अंधश्रद्धा समाजात टिकून आहेत. आपण सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे आणि अंधश्रद्धांचा त्याग करून समाजाला विज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले पाहिजे. गॅलिलिओ यांचे बलिदान हे केवळ भूतकाळातील एक घटना नाही, तर ते विज्ञान आणि सत्याच्या विजयाचा प्रेरणादायी इतिहास आहे.